Very good morning, one and all present here. Actually, today with students, the parents are also present here. तर मला असं वाटतं की मी इंग्रजीमध्ये बोलल्यापेक्षा इंग्लिशमध्ये बोलल्यापेक्षा तुमच्यासोबत मराठीमध्येच इथं गुज करायला मला फार आवडेल. कारण रमाई सांगताना मातृभाषेत जर समजावून सांगितले तर चांगल्या प्रकारे समजेल असं मला वाटते. तर सर्वप्रथम विचारमंचावरील उपस्थित आदरणीय रायबोले साहेब, त्यानंतर मोठ्या मॅडम आणि आपल्या स्कूलच्या प्रिन्सिपल प्रवीणा मॅडम आणि तसेच शिक्षकवृंद, माझे प्रिय विद्यार्थी आणि सर्व पालकवर्ग. अनेक नद्या मिळतात तेव्हा एक सागर होतो, अनेक नद्या मिळतात तेव्हा एक सागर होतो, पण हजारो सुपुत्र जन्मले तरी कोटींच्या उद्धारासाठी स्वतःची मुलं देणारी रमाई एकच होते. कोटींच्या उद्धारासाठी स्वतःची मुले देणारी रमाई एकच होते. आज 7 फेब्रुवारी आजचा दिवस एका अशा महान माऊलीचा जन्मदिवस आहे जिने स्वतः अंधारात राहून कोट्यावधींच्या आयुष्यात प्रकाशाची ज्योत पेटवली. आपण त्यांना आदराने माता रमाई म्हणतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विश्वविक्रमी यशामागे ज्या माऊलीचा त्याग उभा आहे ती माऊली म्हणजे माता रमाबाई भीमराव आंबेडकर. आता त्यांचा जन्म झाला, मृत्यू झाला, बाकी त्यांचा संसार वगैरे सर्वांना माहिती आहे, पण मी काही वेगळ्या पैलूंवर बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण आज मोठमोठ्या अर्थतज्ञांबद्दल वाचतो, पण माता रमाई हे एक असे विद्यापीठ होत्या ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण करण्याचा अर्थशास्त्र जगाला शिकविले. बाबासाहेब लंडनमध्ये बसून भारताच्या अर्थव्यवस्थेवर प्रबंध लिहित होते, तर त्याच वेळी रमाबाई भारतात राहून आपल्या घराची अर्थव्यवस्था स्वतःच्या हातांनी सावरत होत्या. बाबासाहेब जेव्हा परदेशात शिकत होते तेव्हा रमाईंकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नव्हते. अशा वेळी त्यांनी शेणाच्या गौऱ्या थापून त्या विकून जे पैसे मिळत त्यात आपले घर चालविले. अत्यंत कमी पैशात कुटुंब कसे चालवायचे याचे ते जिवंत उदाहरण होते. रमाईंच्या अर्थशास्त्राने मुख्य सूत्र होते स्वतःच्या गरजा कमी करणे आणि भविष्यातील ध्येयासाठी बचत करणे. त्यांनी स्वतःसाठी कधी नवीन लुगडे घेतले नाही किंवा नवीन दागिन्याचीही मागणी केली नाही. त्यांनी पै वाचवली जेणेकरून बाबासाहेबांना परदेशात पैशांची कमतरता भासू नये. त्यांच्या अर्थशास्त्रात नफा स्वतःसाठी नव्हता, तर तो समाजाच्या उद्धारासाठी होता. आपल्या मुलांच्या उपचारासाठी पुरेसे पैसे नसतानाही त्यांनी धैर्याने तो सोसला. आज आपण उपाशी राहिलो तरी चालेल, पण साहेबांचे शिक्षण पूर्ण व्हावे हा त्यांचा विचार म्हणजेच त्यांचे अर्थशास्त्र होते. त्यानंतर स्वतंत्र पाकिस्तानची मागणी 1940 मध्ये अखिल भारतीय मुस्लिम लीगने लाहोर ठरावाद्वारे औपचारिकरित्या स्वीकारली होती. त्याच विषयाला अनुसरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हे पुस्तक 1940 साली लिहून प्रकाशित केले होते. तर त्या पुस्तका म्हणजे आणि 1935 साली रमाबाईंचे निधन सुद्धा झालेले होते. तर बाबासाहेब म्हणतात की ज्या प्रकारे भारताचे विभाजन झाले, ज्या प्रकारे भारताचे 2 तुकड्यामध्ये विभाजन झाले, त्याच प्रकारे ज्यावेळेस रमाई मला सोडून गेले तसेच माझ्या काळजाचे सुद्धा तुकडे झाले होते. आणि म्हणून हे पुस्तक बाबासाहेबांनी रमाईला अर्पण केले व अर्पण करताना त्या अर्पण पत्रिकेमध्ये असं लिहिलं की रामूच्या स्मृतीस अर्पण, तिच्या अंतःकरणाचा चांगुलपणा, तिच्या मनाचा उदात्तपणा, तिच्या चारित्र्याचा निष्कलंकपणा, त्याप्रमाणे त्याच वेळी ज्यावेळी कोणी मित्र उरला नव्हता आणि आमच्या पोटापाण्याचा विवंचनेचा काळ होता, असे दिवस आम्हा दोघांच्या वाट्याला आले असता, जिने मूकपणाने सहन केले व मजबरोबर तसेही दिवस काढले. म्हणून तिच्यावरील सद्गुणांची आठवण देण्यासाठी हा ग्रंथ तिच्या स्मृतीस अर्पण करीत आहोत. बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकताय, एक वेळचे जेवण खात आहे, शिक्षणावर लक्ष देत आहे. बाबासाहेबांचं हे सगळं चाललेलं असताना या देशात बाबासाहेबांचा परिवार म्हणून माझी रमाई संसार सावरण्याचा प्रयत्न करते. रमाईचा धनी परदेशात शिकायला गेला, त्या बाईचा रुबाब काय असावा आहे की नाही. आता आजकाल जर आपण बघितलं तर एखाद्या स्त्रीचा पती जेव्हा डॉक्टर असतो, पोलीस असतो, एखादा प्राध्यापक असतो, तेव्हा ती जेव्हा 5 किंवा 10 स्त्रियांच्या मधात येते तर ती तिचा रुबाब दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करत असते.
आणि पण बाबासाहेब परदेशात शिकायला गेले. परदेशात शिकायला गेलेल्या बाबासाहेबांची पत्नी म्हणजे माझी रमाई या ठिकाणी ती आपला संसार कसा बसा सावरण्याचा प्रयत्न करते. आणि एक दिवस काय झालं, बाबासाहेबांनी रमाईचा लाडका गंगाधर जो मुलगा आहे तो आजारी पडला आणि त्यानंतर रमाई गंगाधरला डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. डॉक्टरांनी त्याला तपासलं आणि डॉक्टरांनी त्यांना एक आजार सांगितला आणि तापाने फणफणलेल्या मुलावरती त्वरित जर उपचार केला नाही तर पोरगा दगावेल, वाचणार नाही आणि याचा उपचार करायला खूप पैसे लागतील, त्या पैशाचा बंदोबस्त करा असं डॉक्टरांनी रमाईला सांगितले. आणि हे ऐकून रमाईच्या पायाखालची जमीनच सरकली. रमाई घाबरल्या, त्या तातडीने घरी आल्या, आपल्या लाडक्या गंगाधरला जवळ घेऊन नीट झोपवलं आणि रमाईने पत्र लिहायला घेतलं. परदेशात असणाऱ्या आपल्या पतीला पत्र लिहायला घेतलं आणि पत्र लिहायला लागल्या. रमाई पत्रात लिहितात, प्रिय बाबासाहेब, तुमच्या रामूचा साष्टांग नमस्कार. पत्र लिहिण्याचे कारण की आपला लाडका गंगाधर काही दिवसांपासून आजारी पडला आहे. आज डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. डॉक्टरांनी त्याला तपासले व त्याला एक आजार सांगितला आहे. मोठमोठे उपचार करावे लागतील असेही सांगितले आणि जर त्वरित उपचार झाले नाही तर तो वाचणार नाही. उपचार करावा लागेल. पण बाबासाहेब, उपचार करायला पैसे लागतील आणि मी तुम्हाला विनंती करत आहे, होईल तेवढे लवकरात लवकर पैसे पाठवा आणि आपल्या गंगाधरला वाचवा. बाबासाहेब, तुम्ही पैसे पाठवा, मी तुमच्या मनी ऑर्डरची वाट पाहते. आणि पत्र रमाईने पोस्टात टाकलं. 8 दिवसानंतर ते पत्र बाबासाहेबांनी मिळालं. बाबासाहेबांनी पत्र खोललं आणि वाचायला लागले. बाबासाहेबांचे डोळे भरून आले. बाबासाहेब वाचताय की, बाबासाहेब, आपल्या गंगाधरला आजार झालाय, उपचार झाला नाही तर तो वाचणार नाही, त्यासाठी खूप पैशाची गरज आहे. बाबासाहेबांनी एवढंच वाचलं आणि दुसरं पत्र लिहायला पत्र घेतलं आणि रमाईला लिहिलं, प्रिय रामू, काळजावर दगड ठेवून तुला लिहितोय. गंगाधर आजारी आहे समजलं, पण त्याच्या उपचाराकरिता पाठवायला माझ्याकडे काहीच पैसे नाही. रामू, मी इकडे 1 वेळचं जेवण करतोय. रामू, मी इकडे 1 वेळचं जेवण करतोय आणि माझं शिक्षण लवकरात लवकर पूर्ण करायचा प्रयत्न करतोय. पैसे नाही म्हणून मी एकाच वेळचं जेवण करून शिकायला प्रयत्न करतोय. म्हणून मी तुला कसलेच पैसे पाठवू शकत नाही. रामू, रामू, गंगाधर वाचत नसेल ना तर त्याला जाऊ दे. गंगाधरला जाऊ दे रामू, पण मी तुला पैसे पाठवू शकत नाही आहे कारण माझ्याकडे काहीच पैसे नाही आहे. मला माफ कर रामू, मला माफ कर. हे पत्र रमाईला मिळालं तेव्हा तिला वाटलं तिच्या पत्नीने कदाचित तिला मनी ऑर्डरमध्ये पैसे पाठवले असतील. रमाईने गडबडीत पत्र खोललं आणि बघितलं, त्यातले शब्द वाचले की पोरगं मरत असेल तर मरू दे, त्या आईचं काळीज काय म्हणत असेल. रमाईला भरून आलं आणि ती मोठमोठ्याने रडू लागली. पण रमाईचे पुढचे शब्द सुद्धा वाचले. रमाईने बाबासाहेबांचे पुढचे शब्द सुद्धा वाचले. रमाईने वाचले की रामू, पैसे नाही म्हणून मी 1 वेळचं जेवण करतोय. रामू, मी लवकरात लवकर अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. रामू, रमाईने हे वाचले आणि आपले डोळे पुसले आणि खंबीरपणे उभी राहिली. पदर खोचला. माझ्या रमाईनं आपल्या गंगाधरला उचललं, डॉक्टरांकडे घेऊन गेली आणि डॉक्टरांना म्हणाली, डॉक्टर, तुम्हाला जमेल तेवढं करा, जास्तीत जास्त प्रयत्न करा आणि माझ्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न करा. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, असाच खेळायचा गंगाधर, बागडायचा, परंतु त्याने अखेरचा श्वास घेतला. माझ्या आणि माझ्या बाबासाहेबांचा लाडका गंगाधर गेला. बाबासाहेबांजवळ पैसे नव्हते गंगाधरला वाचवायला. माझ्या रमाईने एकटीने त्या पोराचे अंत्यसंस्कार केले. आपल्या लुगड्याचा एक पदर काढून आपल्या लेकराच्या अंगावर टाकला व फाटक्या लुगड्यात घरी आल्या. रमाईने दुसऱ्या दिवसापासून काय करावं? रमाई पहाटे उठायला लागल्या. पहाटे उठायच्या, शेणगोळ्या करायच्या, गोऱ्या थापायच्या आणि त्या गोऱ्या काढल्यानंतर विकायला घेऊन जायच्या. महिनाभर गोऱ्या विकून पैसा जमा करायची आणि जमा केलेल्या पैशातून जास्तीत जास्त पैसे बाबासाहेबांना पाठवायचे. अशी संसार करायची माझी, तुमची आणि आमची रमाई. अरे या देशात, इतिहासात ज्या बाईचा नवरा परदेशात शिकतो
त्या बाईने या देशात गौऱ्या थापावा आणि आपल्या नवऱ्याला म्हणजे पतीला मनी ऑर्डर करावी असं जगात उदाहरण नाही. अशी हे माझी त्यागमूर्ती रमाई, अशी ही माझी त्यागमूर्ती रमाई. रमाईंनी बाबासाहेबाला सावरलं, रमाईंनी बाबासाहेबाला आवरलं आणि जेव्हा बाबासाहेब तेव्हाच बाबासाहेब निर्माण झाले आणि तेव्हाच डॉक्टर भीमराव आंबेडकरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले, तेव्हाच भीमराव आंबेडकरांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. मला हे तुम्हाला का सांगावेसं वाटत आहे, कारण आपण आपल्यातील काही लोक नोकरीला लागले, व्यवसाय करायला लागले, श्रीमंत झाले, गाड्या आल्या, बंगले आले, ऐशोआरामाचं सर्वच आलं. पण आमचं काय झालं? आमचीच वाडी, आमचीच गाडी आणि आमचीच साडी, आपण फक्त याच गोष्टींमध्ये गुरफटून राहत आहोत. या पलीकडे आपल्याला कधी आपला समाज हा दिसलाच नाही. आजच्या दिखाव्याच्या जगात रमाईंचा साधेपणा खूप मोठी शिकवण देतो. अंगावर दागिने नसतानाही केवळ विचारांच्या जोरावर त्यांनी जगाचा आदर मिळवला. आजच्या तरुणींनी बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्गत गुणांचा आणि ज्ञानाचा विकासावर भर देणे हीच रमाईंना खरी श्रद्धांजली ठरेल. शेवटी एवढंच म्हणेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला कायद्याचं ज्ञान दिलं, पण त्या कायद्याला जगण्याचं बळ आणि त्याग रमाईंनी दिला. आज आपण ज्या सन्मानाने इथे उभे आहोत, तो सन्मान या माऊलीमुळे मिळाला आहे. विद्यार्थ्यांनो, उद्या तुम्ही मोठे व्हाल, अधिकारी व्हाल, पण तेव्हा आपल्या यशाच्या मागे असलेल्या आपल्या आईवडिलांच्या आणि आईसारख्या महामातांच्या त्यागाचा विसर पडू देऊ नका. चला तर मग आज आपण माता रमाईच्या चरणी नतमस्तक होऊन हाच संकल्प करूया की आपणही त्यांच्यासारखं संयमी, निस्वार्थी आणि ध्येयवादी बनूया. धन्यवाद. जय भीम.